गुड मॉर्निंग गाईज. तर मॉर्निंगचे वाजलेले आहेत 4. किती वाजलेत ओपनवर आहे 4 वाजलेत आता. ठीक आहे, आता आम्ही चाललो ओंकारेश्वर दर्शनला. आप जोर से बोलो जी. उसमें सुनने के लिए तो भाई काय के लिए मेरा आवाज फाड़ू. आपका आवाज मेरे कान पे फाड़ो. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या उज्जैनच्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललोय ओंकारेश्वर येथे. म्हणजेच ओंकारेश्वर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे आणि तेवढेच वैशिष्ट्यपूर्ण असे तीर्थक्षेत्र आहे. आणि मध्य प्रदेश आणि इंदोरपासून सुमारे 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर खांडवा जिल्ह्यात हे आहे. तर चला बघूया पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि जर का अजून फॉलो नसेल केलं चॅनल तर प्लीज डू सबस्क्राईब. आम्ही पोहोचलोय ओंकारेश्वर मंदिरला. आता दर्शन झाल्यावरती भेटूया नर्मदा नदीच्या घाटात. जर का तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा यार. तर पुढे बनवण्यासाठी आम्हाला पण अजून इन्स्पिरेशन येत राहतील, राईट. तर डू कमेंट ऑन माय चॅनल. तर गाईज आम्ही सकाळी 4 वाजता निघालो, तेव्हा जाऊन कुठे सकाळी 8 वाजेपर्यंत ओंकारेश्वरला पोचलो. आणि तिथून ओंकारेश्वरचं दर्शन जे तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्हाला खरंच खूप लवकर निघावं लागणार आहे, कारण की तो खूप मोठा एक रूट आहे. ओके, त्याच्यानंतर छानपैकी आमचं दर्शन झालं ओंकारेश्वरचं. तर हर हर महादेव. तसंच ओंकारेश्वरचं हे एक महत्त्वाचं ठिकाण आणि जेथे भगवान शिव जे आहेत ना ते ओंकार या स्वरूपात प्रकटले होते, म्हणून ह्याचं नाव ओंकारेश्वर असंही पडलं. तर छानपैकी आमचं दर्शन झालं, खूप लवकर दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो नर्मदा नदीच्या इथे. तर हे पवित्र स्थान जे आहे ते नर्मदा आणि कावेरी या 2 नद्यांच्या संगमावर स्थित ओंकारेश्वर हे बेट आहे. आणि हे बेट नर्मदा नदीतील शिवपुरी नावाच्या एका बेटावर आहे, ज्याचा आकार काही नैसर्गिकरित्या म्हणजे नॅचरली एवढा सुंदर ओम दिसून येतो तुम्हाला की इकडची ही पवित्र वास्तू ओमच्या स्वरूपात आहे. नर्मदा नदीच्या इथे आलेलो आहे. तिथून जाण्यासाठी बोट असते, ज्या साईड तुम्हाला ते तिकडे दिसते तिकडे दिसतील. पण आता काहीतरी एक दुर्घटना झाली त्यामुळे बोट बंद केली गेली आहे. आम्हाला बोटचं अस्थेटिक जे फोटो काढायचे होते ते काढायला भेटले नाहीत. सो चला बाय बाय. कशी चालते? लटक मटक के चल रही है. कशी चालते? चला आता पटापटा म्हणता की नाही. ओय आता खूप थकली आहे तर चला. तो गाइस हम खूप थक गए अभी. खूप थक गए. थक गया मैं तो अभी थक गया. आता ओंकारेश्वर फिरून झालंय. आता झालं जस्ट परत उज्जैन मध्ये इंदोर वरून. आता हॉटेलमध्ये जातो. ॲज युजल हॉटेलमध्ये जायचं, चेंज करायचं, परत जायचं. आरती आहे ना ती. आता आरती अटेंड करायचं.